केम्ब्रिज इथं एक इटालियन युवती इंग्रज कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहून शिक्षण पूर्ण करत होती. तिला सारखा एकटेपणा छळायचा आणि घरच्यांची राहून राहून आठवण यायची. त्यात भरीसभर म्हणजे इंग्रजांच्या शहरात राहून इंग्रजी न येणं ही तिची मोठी अडचण होती. एकदा इटालियन पदार्थांच्या शोधात ती एका कॉन्टिनेंटल रेस्टॉरंटमध्ये गेली. तिथे तिला मायदेशातील पदार्थ तर मिळाले नाही, पण एका युवकाशी तिची भेट झाली. त्याचं नाव होतं राजीव गांधी. ती मुलगी होती एंतोनिया सिनार मायनो. राजीव हे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र, तर एंतोनिया सिनार मायनो यांचं सर्वसामान्य कुटुंब. पुढे त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या, मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि यथासांग पद्धतीने लग्न देखील पार पडलं. त्या युवतीचं नाव पुढे सोनिया गांधी असं रूढ झालं. पण तिचा धर्म कोणता असा सवाल त्यावेळेला विचारला गेला. त्याविषयी त्यावेळी साशंकताच होती आणि पुढे त्याविषयी बऱ्याच चर्चा देखील झाल्या. नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत. माजी IFS अधिकारी आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की एकदा सहज कामानिमित्त मी राहुल गांधींना फोन केला होता, पण तो फोन सोनिया गांधींनी घेतला. त्या आठवड्यात योगायोगाने नाताळाचा सण येणार होता, म्हणून मी त्यांना मेरी क्रिसमस म्हणत शुभेच्छा दिल्या. पण तेव्हा मॅडमनी म्हटलं की मी ख्रिश्चन नाही. यासोबतच ते म्हणाले की गांधी कुटुंबानेच माझं राजकीय करिअर निर्माण केलं आणि उद्ध्वस्त देखील त्यांनीच केलं. पण तरीही मी कधीच भाजपाकडे जाणार नाही, कारण मी कायम गांधी परिवाराशी एकनिष्ठ आहे. आता सोनिया यांच्या मी ख्रिश्चन नाही या विधानाचा नेमका काय अर्थ लावायचा याच्याच आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. कारण भारतीय राजकारणाचा परीघ आता हिंदुत्वाने व्यापला आहे व राजकीय अवकाशात 2014 नंतर हिंदुत्वाला सोडून तुम्ही राजकारण करूच शकत नाही, हेच नुकत्याच लागलेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनी सिद्ध केले. त्यामुळे आता अचानक सोनिया गांधी यांनी मी ख्रिश्चन नाही म्हणणं किंवा राहुल गांधी यांनी स्वतःला मी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहे असं सांगत मिरवणं हा स्वतःला सॉफ्ट हिंदू म्हणून प्रोजेक्ट करण्याचाच एक प्रकार आहे का, अशी शंका यायला लागली आहे. आजवरचं काँग्रेसचं राजकारण तपासलं तर मुळात काँग्रेस या पक्षाची राजकीय विचारसरणी काय हा प्रश्न अनुत्तरितच आहे. काँग्रेसला राजकीय विषयातले जाणकार उदारमतवादी किंवा लिबरल पक्ष म्हणून मान्यता देत होते. पण मात्र थोडं खोलात जाऊन विश्लेषण केलं तर लक्षात येतं की काँग्रेसची विचारसरणी लिबरल देखील नाहीये. ती विचारसरणी ही कायमच गांधी नेहरू परिवाराभोवती फिरत आलीये. नेहरू गांधी परिवार सांगेल तीच पूर्व दिशा आणि ते म्हणतील ती सकाळ हे तत्व आजवर काँग्रेसच्या लोकांनी पाळलंय. त्यामुळे आता काँग्रेसच्या सर्वेसर्वा महाराणी सोनिया गांधी याच म्हणत आहेत की मी ख्रिश्चन नाही, त्यामुळे काँग्रेस देखील हिंदुत्वाकडे झुकण्याच्या बेतात आहे का असा प्रश्न पडू लागला आहे. कारण 2014 पासूनच्या पराभवानंतर काँग्रेसच्या ज्या ज्या चिंतन बैठका पार पडल्या त्या प्रत्येक बैठकीत आपण हिंदू मतदारांपासून लांब गेलो म्हणून पराभव झाला असा निष्कर्ष निघलाय. तसेच काँग्रेसचं सातत्याने होणारं पानिपत हे फक्त मुस्लिम अनुनय केल्यामुळे होतंय हे देखील समोर आले. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांचं हे विधान त्याकडेच घेऊन जाणार आहे. पण तरीही काही प्रश्न हे अनुत्तरित आहेतच. सोनिया गांधी यांचं मी ख्रिश्चन नाही म्हणणं त्यांच्या किती नेत्यांना रुचेल? तसेच आजवर सेक्युलर या नावाखाली केलेलं राजकारण फसवं होतं का, की फक्त लोकांची फसवणूक करण्यासाठी सेक्युलर, संविधानवादी वगैरे शब्द वापरले जात होते? म्हणजे काँग्रेसचं आजवरचं राजकारण फक्त धूळफेक होती का असा देखील प्रश्न आहेच. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आताच मणिशंकर अय्यर यांच्या मुखातून हे विधान काय यावं अशा उलट-सुलट चर्चा आता रंगल्या आहेत. कारण मणिशंकर हे गांधी परिवाराचे बोलके पोपट आहे असं समजलं जातं. बऱ्याचदा मणिशंकर अय्यर यांच्या माध्यमातून काँग्रेसचं नेतृत्व बोलत असतं आणि आपला उद्देश सफल करून घेत असतं. बऱ्याच वेळेला अय्यर यांच्या बोलण्यामुळे वाद होतात, पण त्याचा फायदा काँग्रेसलाच होतो असंच दिसतं. दिग्विजय सिंह आणि मणिशंकर या दोन नेत्यांच्या बोलण्याला UPA 1 आणि UPA 2च्या काळात अजिबात अंकुश नव्हता. मनाला येईल तसं हे दोन्ही नेते इतरांवर तोंडसुख घेत असायचे. अय्यर यांनी एकदा मोदींना नीच म्हणून देखील संबोधलं होतं. तरीही गेल्या 10 वर्षांपासून अडगळीत पडलेल्या अय्यर यांनी स्वतः होऊन फक्त चर्चेत राहण्यासाठी हे वक्तव्य केलं की यामागे काँग्रेसची काही राजकीय खेळी
हा प्रश्न अनुत्तरितच आहे। अजूनही अय्यर यांच्या या वक्तव्यावर गांधी परिवाराकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। असाच मागे एकदा सोनिया गांधी यांचा धर्म कुठला याविषयी वाद उभा राहिला होता। त्यावेळी काँग्रेसच्या इकोसिस्टीमने सोनिया आणि राजीव यांच्या हिंदू वैदिक विवाह पद्धतीचे फोटो व्हायरल केले होते, पण तरीही त्याची कोणतीच गॅरंटी नाही, कारण एक लग्न हिंदू पद्धतीने आणि दुसरं लग्न ख्रिश्चन पद्धतीने झालं असू शकतं। तसेच पुढे मुलगी प्रियंका यांचे लग्न रॉबर्ट वाद्रा यांच्याशी लावून देणं सोनिया या ख्रिश्चन आहेत असाच अंगुली निर्देश करतात। तर ही होती मी ख्रिश्चन नाही म्हणणाऱ्या मॅडमची आणि तिचा शब्द प्रमाण मानणाऱ्या नेत्याची स्टोरी। या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा वृत्त मराठी।